नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते. आज आपल्या सोबत गप्पा मारायला, खुपणं सांगायला आणि त्यांच्याबद्दलचं खुपणं ऐकायला येणार आहेत स्वतः गुप्ते. आज हा कार्यक्रम खुपते तिथे गुप्ते नाही तर गुप्ते तिथे गुप्ते असणार आहे, कारण दोन्ही खुर्च्यांवरती गुप्तेच बसणार आहेत. पण काय खुपते ते मात्र असणारच आहे बरं का. तर मी स्वागत करतो ज्यांनी रंगभूमीवर पदार्पणातच माझ्याशी गाठ आहे असं ठासून सांगणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्द तशाच ठसक्यात गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि उत्तम इंटिरियर डिझायनर, रॉयल, डॅशिंग, स्पष्ट आणि तरीही अत्यंत प्रेमळ अशा वंदना गुप्ते. तर वंदनाताई, थँक्यू व्हेरी मच. झी मराठी हे तुझं स्वतःचं चॅनल आहे, हक्काचं चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर तू तुझ्या हक्काच्या कार्यक्रमात गुप्ते तिथे गुप्तेमध्ये आल्याबद्दल तुझं खूप स्वागत. थँक्यू. सर्वप्रथम तुझी मी ओळख करून देतो आमच्या या हिरोईनची. चला थेट प्रश्नांकडे जाऊया. 50 वर्ष लग्नाला आणि अभिनयाच्या कारकिर्दीचा हा सुवर्ण महोत्सव. सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. नाट्य परिषदेचा जीवन गौरव अधिक झीचा देखील जीवन गौरव मिळालेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचं प्रेम जुळलं ते नाटक खडाष्टक होतं, पण संसार मात्र एकदम सुखाचा राहिला. पण खडाष्टक पासून सुरू झालेली लव्ह स्टोरी आम्हाला ऐकायची आहे. नाही, खडाष्टक नाटक साहित्य संघाने बसवलं होतं आणि त्यावेळी माझी शिरीषची ओळख झाली. शिरीषला त्याच्या मित्रांबरोबर तो आला होता. त्याला सांगितलं की शिरीषनी बघितल्याबरोबर नाही, कोण रे पोरगीच्या चिकणी चिकणी आहे, मी लग्न करण्याची असं तो मित्राला बोला. हे श्याम खांडेकर, वसू भगत वगैरे त्यावेळेचे सगळे नाटकातले स्टॉलवर्ड्स. तो म्हणाले भानगडीत पडू नको, ती मा आहे भयंकर, ती टफ आहे आणि तुला काय झेपणार नाही ती, तू नको उगाच भानगडीत पडू. तरी सर त्याने धीर करून मला चला आपण जाऊया कॉफीला वगैरे असं करून कोणाला तरी सांगून मध्ये घालून मग मी कॉफी प्यायला कोण होती बरोबर म्हणून मी गेले आणि असं करून जवळजवळ वर्षभर मी खडाष्टक चालू होतं. नाटकही आणि पर्सनल आयुष्यात पण अशी गंमत म्हणजे आमच्या भेटीची. पण मग गुप्तेंनी प्रपोज केलं घरी कसं सांगितलं? नाही, मी जेव्हा घरी सांगितलं तसं आमच्याकडे काही फार बंधनं नव्हती. तोपर्यंत भारतीचंही काहीतरी एक लफडं सुरूच होतं. नाही, काय होतं, आमच्या बहिणींची फार घट्ट मैत्री होती. त्यामुळे जे काय कोणी आवडला, कोणी प्रपोज केलं, कोणी काय केलं, यांच्याबरोबर गेली ती, त्याच्याबरोबर गेली, पण ते काय खरं नाही म्हणून वगैरे हे सगळं आम्ही एकमेकांशी छान मोकळेपणे बोलायचो. त्यावर मला जेव्हा शिरीषने प्रपोज केलं त्यावेळी मी घरी येऊन सांगितलं की तो आहे ना शिरीष गुप्ते, त्यांनी मला लग्नासाठी विचारलंय म्हणून. तर प्रत्येक बहिणीची रिॲक्शन कशी होते. भारती मोठी सर्वात, बघ बे विचार कर, लग्न करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे बरं का. अरुणा, हा तब्येतीने चांगला आहे, तो फिट आहे जसा, म्हणजे कारण ती मेडिकलवाली होती त्यामुळे ती फिटनेसच बघायची फक्त. राणी शिरीषचे कुरळे केस होते, तो कुरळे केसची जुल्फ काढतो तो, चालेल मला जिजाजी म्हणून. असं करून त्या तिघींनी मला संमती दिली. मग घरी सांगितलं, वडील म्हणाले त्याला येऊ दे, भेटू दे, मग बघूया. तर मग शिरीष भेटला त्यांना. त्याची वेगळीच हकीकत आहे. तो जेव्हा गेला भेटायला, म्हणजे आमच्या घरी आला नेपेन्स रोडला, तेव्हा वडील त्याला एका आपल्या स्टडीमध्ये घेऊन गेले
तर दरवाजा उघडल्यात आणि दरवाजा बंद केला. त्या मागे असे मोठे बांबू असतो ना काठीचा, याचा झाडूचा बांबू, तो ठेवलेला होता. तर इतका घाबरला की आता काय होतंय माझं. पण वडिलांनी छान त्याच्या मुलाखत घेतली आणि मग म्हणाला की ठीक आहे, जे आहे ते चांगलं आहे, पण नीट व्यवस्थित. मग जेव्हा आम्ही ठरवलं दोघांनी करायचं, तेव्हा घरी गेले त्यांच्या घरी. मग मम्मीने तेव्हा मला बजावून सांगितलं की तू सिकेपेकडे जातेस, असं 3-3दा वाकून नमस्कार कर, उगाच वाचा वाचा बोलू नको, फसा फसा हसू नको नेहमीसारखी वगैरे सगळं सांगितलं. मम्मी काळजी करू नको. मग मी गेले भेटायला त्यांना. बरं, शिरीषचे आई वडील इतके, ते मॅजिस्ट्रेट होते पण आईच्या गाण्याचे भक्त होते. त्यामुळे ते इतके खुश झाले की त्यांची मुलगी आपल्याकडे सून म्हणून हा आणणार आहे आणि पहिल्यांदा आपण भेटणार आहोत. तर मी गेले. तशी मी इम्प्रेशन मारण्यात पटायच होते, त्यामुळे मी इम्प्रेशन आहेस. तर मी छान मग त्यांच्या माझ्या सासूबाईंबरोबर आत गेले स्वयंपाकघरात. मी काय करू का वगैरे असं जरा वरवर विचारलं, मला काही येत नव्हतं. गेले आणि त्यांनी इतकं सुंदर मला खायला घातलं वगैरे सगळं. आणि मग आम्ही गप्पा मारत बसलो होतो. माणिकबाईंची मुलगी, तू गातेस की नाही आईसारखी थोडी थोडी? म्हटलं हो गाते ना. म्हण की एखादं गाणं, म्हणजे ही वधू परीक्षा नाही आहे पण म्हण. तर मी काय म्हणावं? पाडाला पिकलाय आंबा. बरं असं की नेट बघ, असं करून सासऱ्यांना म्हणतात. पण त्याचा परिणाम असा झाला की माझ्या शेजारी माझा होणारा नवरा बसला होता. त्यांनी जी खाली मान घातली ती अजून वर काढलेली. गाणं होऊन जाऊ दे आठवणीतलं जरा, पाडाला पिकलाय आंबा. बघूया. हा, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 हो, आला 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 आला. अरे हे पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा. नीट बघा, पाडाला पिकलाय. ये बात आहे, ये बात आहे. आणि तू पण आंबा चोरलायस. प्रेमाच्या गावाजवळ नाटकाचा दौरा होता आणि पूर्वी कसं मे महिन्याच्या सुट्टीत दौरा आखायचे आणि मग आम्ही असे आंबे भरभरून घेऊन जायचो. परत बसमधनं काही प्रॉब्लेम नसायचा म्हणून आम्हालाही बरं वाटायचं ते. पण ओपन एअर थिएटर मला आठवतंय, दापोलीला का कुठे आमचा प्रयोग होता आणि अरविंद देशपांडे, निवेदिता सराफ म्हणजे आता जोशी तेव्हाची, आणि मी, असे आम्ही तिघं स्टेजवरती इंटरव्हलचा पडदा पडायच्या आधी 3 मिनिटं आधी गोष्ट असेल, आम्ही तिघं बोलत होतो एकमेकाशी, काहीतरी संवाद चालले होते आणि अचानक मागे स्टेजच्या एक आंब्याचं झाड होतं, त्यांना बरोबर पिकलेला आंबा माझ्यासमोर पडला. बरं, माझ्या डोक्यात आता संवादांचं वगैरे काही लक्ष उडालंच म्हणजे ते. तर ते म्हटलं आता हा जर मी आंबा नेला नाही आत माझ्या एक्झिटला तर निवेदिता नक्की उचलणार आणि मग तो आपल्याला काही मिळायचं नाही. मी काय केलं, ते बोलत असताना आले हा असं करून मी तो उचलला हात घेऊन माझ्या पोर्टमध्ये टाकला आणि परत आले आणि 2 वाक्यानंतर 3 वाक्यानंतर पडदा पडला. अरविंद देशपांडे इतके चिडले, तू असं नाटकाबाहेर आणि कॅरेक्टरच्या बाहेर असं कसं करू शकतेस, असं त्यांनी मला लेक्चर द्यायला सुरुवात केली. ते करत असताना मी आपला आंबा कापत होते, तोपर्यंत चोरी मागून घेतली होती. ते मला ओरडत होते, मी आंबा कापते. त्यांचं लक्ष नव्हतं मी काय करते, फक्त ते बोलत होते दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल, तुला अजून केवढं करिअर करायचंय वगैरे. मग ते बोलता बोलता मी त्यांना दिले आंब्याची फोड, त्यांनी खाल्ली आणि त्यांच्या लक्षातही नाही आलं ही हाच तो आंबा त्याच्याबद्दल आपण बोलतोय आणि हिने आपल्याला खायला दिलं. मी खाल्लं आणि मग त्यांच्या लक्षात जाऊ दे असं करून गेली. पण असं कितीदा झालंय अरे. आणि आता वेळ झालेली आहे ही खुर्ची फिरण्याची. बर, ठीक आहे, ओके. हिअर वी गो. बघूया कोण बोलतंय बाईटमध्ये आता. हॅलो वंदना, मी सगळ्यात जास्ती जिच्याबरोबर काम केले अशी सहकलाकार आहे वंदना. मग जवळजवळ 9 ते 10 वेळा तरी तिच्याबरोबर मी काम केलेलं आहे. ओळख? अगं तुला ओळखता येत नाही का ग? अगं काऊ तुला ओळखत दिलीप प्रभाळ. पण मला खुपणारी आठवण आहे वंदनाची, गमतीची, ती म्हणजे नाटकातली आहे.
आम्ही अमेरिकेचा दौरा केला होता. सई परांजपेंचं नांदा सौख्य बरे हे नाटक होतं, रिव्ह्यू होता तो. मी आणि भारती आम्ही नवरा बायको होतो आणि वंदना भाजीवाली होती. त्या भाज्यांची नावं काही तिच्या लक्षात राहायची नाहीत, म्हणून तिने काय आयडिया केली होती, त्या टोपलीमध्ये कागद ठेवला होता आणि त्या कागदावर त्या भाजीची नावं सगळी लिहून ठेवली होती. आणि मग ते सीन सुरू झाला नाटकात आणि तिला तो कागद काही मिळेना आणि भाजीची नावं काही लक्षात येईना. आणि मला भारतीने हात मारले, अहो इकडे आ सूप घेऊन. म्हणजे ही एवढ्या जोराने का ओरडते. ती घरमालकीण बेरीज सोडून तिने वंदनाच्या ताईचे भयंकर उग्र रूपातल्या ताईचे बेरिंग घेतलं होतं आणि ती चिडली होती भयंकर, की हिच्या लक्षात कसं राहत नाही डायलॉग्स. अशी तिच्याकडे रागाने बघत होती आणि वंदना हसत सुटली होती. तिचं बेरिंग सोडून हसणं मी पहिल्यांदाच पाहिलं. असं मी कधीही तिचं पाहिलेलं नाही इतक्या सिनेमात नाटकात, पण पहिल्यांदा ती हसत सुटली होती ह्याच्यामध्ये. तू तिकडे ते अरविंद देशपांडेंना आंबा चोरून रडवलंयस, चिडवलंयस. इकडे टोपलीमध्ये प्रॉम्प्टिंगची स्क्रिप्ट टाकून ताईला ऍक्च्युअली स्क्रिप्ट चिडवलंयस. नव्हतं माहितीये का, ते भाज्यांचे क्रम होते. पहिली भाजी ही, दुसरी भाजी ती, म्हणून याच्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. त्या सगळ्या त्या ओल्या भाजीनी चिखल झाला होता, त्यामुळे तो गोंधळ उडाला. आणि ती ही मला फटके मारते बरं का दीदी, नुसती नाही बसली ती, नुसतं नव्हती करत, ती फटके म्हणते, काय ग दे ती भाजी. ती मोठी बहीण पण जागी झाली आणि तिने पण बेरिंग सोडून वेगळंच वागायला सुरुवात केली. पण असे किस्से खूप आहेत रे. आता आपण पुन्हा एकदा तुमच्या कुटुंबाकडे येणार आहोत. आणि वंदनाताई, मला सांग, मी असं ऐकलंय की तुझ्या कुटुंबाचं आवडतं गाणं म्हणजे विजय पताका श्रीरामाची, हो? काय विशेष आहे या गाण्याबद्दल? एकूणच सेलिब्रेशन आहे ना. हो ना. हा, म्हणजे कुठल्याही संकटातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा आपण एखादा वेलकम करतो, तसं ते वेलकमिंग सॉन्ग आहे. आणि त्याच्यात जी ईर्ष्या आहे ना, ती फार आवडते मला. त्यामुळे विजय पताका खूप आवडतं. मग आता तू गाणं ते आमच्यासाठी गावस असं माझी इच्छा आहे. कोणी? तू. नको रे मला गायलो, थोडस. नको रे. तू गा माझ्या बरोबर. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. सरप्राईज कसं वाटलं? बोलतच. तर तुम्हा दोघींचं स्वागत. तूच ओळख करून दे दोघींची. ही धाकटी बहीण माझी राणी, राणी वर्मा. हे राष्ट्रदेवतांचे हे गाणं ज्यांनी गायलंय. आणि पप्पा सांगा कोणाचे वगैरे, पप्पा सांगा कोणाचे हिने गायले. आणि ही स्मिता लिमये माझी मैत्रीण. तुम्ही दादरला जिप्सीमध्ये खाल्लं असेल तर हीच ती जिप्सी मुलगी. राणीताई, आता तुम्ही पहिलं सांगा, वंदना ताईचं काहीतरी खुपणं तुम्हाला, म्हणजे कागाळ्या करायला तुम्ही आलाच आहात आता तर. म्हणजे चांगलं बोलायचं नाही ना. अजिबात नाही, कार्यक्रम फक्त खुपण्याचा आहे. भयंकर आवड शॉपिंग. म्हणजे ती जगातल्या कुठल्याही शहरात किंवा छोट्या गावात गेली तरी पण इतक्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत तिचं जे काय शॉपिंग असतं ते म्हणजे अगदी, म्हणजे सगळ्या बॅगा अशा ऊर भरून वाहत असतात. आणि तिला त्याचं कोणीही तिला त्याच्यात सांगितलेलं आवडत नाही. नवरा आणि मुलगा तर इतका वैतागतो त्याचं, बास वंदना आता खूप झालं. आणि अशा वेळेला तिची ट्रिक माहिती आहे का काय आहे ते, की काही गोष्टी ती तिच्या बॅगेत ठेवते आणि काही गोष्टी मला हळूच अशा सरकवते की ह्या तुझ्या आहेत ना, आणि ह्या माझ्या नाही आहेत. आणि दुसरी खुपणारी गोष्ट अशी की तिला आवडणार नाही करायची सांगितलेलं, पण तिचे पैशाचे व्यवहार आयुष्यावास तिला अजिबात, सॉरी टू से, पण पैशाबद्दल तिला अजिबात व्यवहार ज्ञान नाही आहे. म्हणजे कोणाला कसे, कधी, किती पैसे दिले, ते बक्षीस म्हणून दिले का ते
दान म्हणून दिले का उधार म्हणून दिले, ते कधी येणार परत काय काही माहिती नाही. तिला हिशोबच आवडत नाही करायला. म्हणजे ती सरळ म्हणते की नाही गे, जाऊ दे ना, गेले तर गेले, जाऊन मी नाही करणार ह्याचा काही हिशोब, तू ठेव माझा हिशोब. हे आणि परत म्हणजे मीच करायचं ते. नाही, राणी फारच शिस्तीची आहे आणि मी अगदी बेशिस्त आहे. म्हणजे ती अशी आहे म्हणून मला असं राहायला लागतं. बेस्ट आहे, बेस्ट आहे, छान आहे. पण तर हे तर बहिणीचं खुपणं झालेलं आहे. आता आपण मैत्रिणीचं खुपणं ऐकूया. वंदनाचं काय आहे की तिला घरं घ्यायची खूप हौस आहे. गंमत आहे बघा, लोक आम्ही साड्या घेतो, बरोबर. तसं वंदना घरं घेते. अच्छा. तर ती घरं घ्यायची आणि बऱ्याच वेळेला तिने शिरीषला सांगितलं, तिच्या मिस्टरांना सांगितलंच नाहीये. बापरे. एक दोनदा असं झालंय की तिने घर घेतलं, आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि सांगितलं की तिकडे आता आपल्याला ओपनिंगला जायचं आहे, पूजा आहे वगैरे वगैरे. आता अडचण आली शिरीषची. शिरीषचं एकंदर ते सगळं कोर्टाच्या तारखा आणि हे सगळं करताना हिने त्याला काय सांगितलं असेल माहितीये? आपला तो मित्र आहे ना बाबा, त्याचं लग्न आहे, गुरटू, शोभा गुरटूचा बाबा पुतण्या. गुरटूचं, तर त्याचं लग्न आहे म्हणून तू ये. तो आमचा मित्र आजन्म, अजूनही तो ब्रह्मचारी. त्याचं लग्न आहे. बरं, त्याचं लग्न आहे म्हटल्यानंतर शिरीष नाही म्हणूच शकले नाही. त्याच्यामुळे ते आले तिकडे आणि आल्यानंतर मग त्यांच्या हस्ते मग फीत वगैरे कापली, पूजा केली त्यावेळेला. आणि मग शिरीष आमच्यावरती थोडेसे रागावले. तर काय झालं वगैरे, तुम्हाला नव्हतं का मी सांगितलं आधी, असं म्हणजे आमच्यावर नाव उलटवलं. तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं. आणि शिरीष आमच्याकडे रागावून बघतोय, म्हणजे तुम्ही सगळे बदमाश, हिला तुम्ही सामील झालेले आहात म्हणून. अशी बदमाश. कमाल आहे. म्हणजे मी हा एक्सपिरियन्स मला मला स्वतःला विचार करून surprise अंगावर द्यायला. काटा आला की माझ्या बायकोनी मला घेऊन जाते कुठेतरी फिरायला. म्हणजे आज एकांच्या घरी जाऊया, मी कोणाच्या तरी घरी जातो, म्हणतो किती सुंदर घर केलंय बघ. ती म्हणते हो आपलंच आहे. पण खरंच आहे, असंच आहे. मला सरप्राईजेस द्यायला सगळ्यांनाच, म्हणजे अगं पण हे घराचं काय सरप्राईज असू शकतं घराचं का? सरप्राईज, कुठलंही सरप्राईज द्यायला खूप आवडतं मला. असं आवडतं, एक आनंद मिळतो त्यातून. खिशाला किती सरप्राईज पडलं त्याच्यात. नाही, मी सगळ्यांना अशी बरोबर मॅनेज करते. माझ्याकडे पैसे आले की देईन ना, थोडे जसे येतील तसे देईन, असं करून मी ते वेळ मारून फार देते. छान जमतं तिला. हो ना. आणि तसंच केलंय, तशीच घरं घेतली आहेत. वा 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 वा, छान छान. नाही नाही, गॉड ब्लेस. तासच चालू राहो असं. 1-2-4 अशी दर महिन्याला घरं घेत राहा. आणि एक काही जे संगीतकार, गायक, गरजू असतात त्या होतकरू मुलांसाठी ठेवायचं. एखादं दान देऊन टाकायचं जाता जाता. हे घे, गुप्ते घर देऊन टाकलं. नाव पाटी पण बदलायची गरज नाही. चल जा घेऊन जा. हो, खरंच केलंय. चला, मी या दोघींना समोर बसून घेण्याची विनंती करतो आणि आपण कार्यक्रम पुढे चालू ठेवूया. आजही एखादी स्त्री, महिला जेव्हा गाडी चालवते तेव्हा इतर पुरुष ड्रायव्हर्सना ते अतिशय खुपतं असं लोकांचं म्हणणं आहे. हो, खरंच आहे. पण असं मी काहीतरी ऐकलंय, किस्सा ऐकलाय. अजूनही माझा किस्सा तर 25 वर्षापूर्वीच आहे, 20 वर्षापूर्वी. हो ना, काय किस्सा आहे पहिलं सांग, कबूल कर. शिवाजी मंदिरचा दुपारचा प्रयोग करून मी घरी जायला निघाले होते. रात्री 2:30 वाजता माझी फॅमिली बरोबर अमेरिकेची टूर होती. आणि नाटक संपवून मी परत येत होते. मी गाडी फार छान चालवते. आम्हाला माहिती. नाही नाही नाही, ती रॅश ड्रायव्हर नाहीये, पण Fast ती आहे. चालवते म्हणजे. पण ती वेळेला डॅशिंग पण असते. हो ना. त्यामुळे मी माझ्या त्वरेत चालवत होते गाडी. तर एका रिक्षावाल्याला ओव्हरटेक करून मी लिंकिंग रोडवरती ओव्हरटेक करून गेले. तर त्याला राग आला की बाई एक आपल्याला ओव्हरटेक करून गेली. म्हणजे रिक्षावाल्याला खरं म्हणजे त्रास व्हायचं काहीच काय कारण कारण नव्हतं. नाही. पुरुष जात असतील तर त्याला काही वाटत नाही, पण बाई आपल्याला ओव्हरटेक करून गेली म्हटल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी मला शिवी दिली. आणि मग मी साधारण अंदाज घेत त्याला बरोबर पुढे जाऊच दिला नाही अजिबात. आणि मी अशी लिंकिंग रोडला मध्ये डिवायडर, सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या समोर सिग्नलला सगळ्या गाड्या थांबतायत म्हटल्यानंतर मी त्याच्या पुढे अशी आडवी गाडी उभी केली माझी. त्याला धड इकडे जाता येणार, सिग्नल बंद होता, कॉर्नर केला. असा कॉर्नर केला मी त्याला. आणि मग उतरले खाली गाडी. हाय स्पीड मध्ये एंट्री. आणि क्या बोला आपने, तर कारण तो हिंदी भाषिकच होता, त्यामुळे आणखीच सटकली माझी. तर म्हणाला कुछ नाही, कैसे चलाते आप गाड़ी, असं मला तो बोलला. आपने गाली दी मुझे. नाही मैं कभी गाली नहीं देता. तर मागे दोघं नवरा बायको बसले होते. त्यांना म्हटलं तुम्ही ऐकलं काय म्हणाला? हो ऐकलं. म्हटलं काय बोलला? नाही आम्ही कसं बोलणार ते.
त्याने ऐकलं होतं. म्हटलं हो ना, त्यांनी शिव्या दिल्या ना मला. म्हणे, हो दिल्या. म्हटलं उतरा खाली. त्यांना पहिल्यांदा पॅसेंजरला खाली उतरवलं. मग तो आला, ये क्या कर रहे हैं आप? ये क्या है, तमाशा रखा है? म्हटलं तमाशा वगैरे काही नाही, तुम उतरो नीचे. तो उतरला खाली. तर मला एक टेक्निक माहिती आहे की अशी तिरपी रिक्षा छान अशी झोपवता येते. त्याला झोपवला, मग ते दोघं, तो इतका बोंबलायला लागला, मी असा हात झटकला, गाडीत बसले, तोपर्यंत सिग्नल सुरू झाला. अरे वा. स्कूटर तिरपी करताना पुरुषांना सुद्धा भ्या होतं, तू रिक्षा तिरपी केलीस म्हणजे कमाल आहे. त्यांनी आयुष्यात पुन्हा कधी स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं नसेल, तोंडातून शिवी काढली नसेल. यो बात है. राज ठाकरेंनी गाडी थांबवून तुझ्या गाडीचं प्लॅस्टिक कव्हर फाडलं होतं म्हणे. नवीन गाडी घेऊन मी त्या गल्लीतून येत होते आणि राजा नेमका फेऱ्या मारत होता त्या गल्लीत. तर ते नवीन गाडीला सीट वरती, त्या ह्याला फ्लॅपवरती वगैरे सगळं प्लास्टिक असतं ना, ते काय मी काढलेलं नव्हतं. गाडी नवीन घेऊन येत होते. उतर पहिली खाली. मला म्हणाला, थांबवली त्याने गाडी, उतर. म्हटलं अरे का, इथे मराठी माणूस दिसतो, कशाला ते वाचवायचंय का तुला, कुठे डाग पडेल का काय? मग म्हटलं अरे थांब, मी घरी जाते काढते. नाही, मग त्यांनी ती काच खाली करायला लावली आणि फ्लॅपचं पहिलं फराफरा ओढून काढलं प्लास्टिक. आता जा. मग मला काढायलाच लागलं. कमाल आहे राजसाहेब, तुमची पण कमाल. आणि आता वेळ झालेली आहे ती आमच्या अतिशय लाडक्या राऊंडची, ज्याची अख्खी महाराष्ट्र वाट बघत असतो, आणि तो म्हणजे फोन राऊंड. हेलो पापा, कैसे हैं आप? हाँ, वंदना बोल रही हूँ. बस मजे में हूँ. क्या हुआ, मैं सुबह यहाँ से 9 बजे निकली और फिर आज मेरा शूटिंग था ना, वो खुपते हाँ वहाँ आई हूँ. तो मुझे सब लोग मिले यहाँ, जो दोस्त है हमारे, सामने ऑडियंस भी बैठी है मेरी, और आपकी बेटी ने बहुत तरक्की की है. आप बहुत खुश होंगे मुझे देख के. बस आ जाइए. आपने हमेशा सिखाया कुछ भी हो सकता है जिंदगी में, और मैं कर रही हूँ. लव यू पप्पा. आम्ही कायम तोंडातनं कायम माणिकबाईंचंच कौतुक ऐकलंय, पप्पांबद्दल ऐकलंच नाही कधी. हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. माणिक दादरकरची जेव्हा माणिक वर्मा झाली, माणिक दादरकर आधी नाव होतं, गाजतच होतं, पण वर्मा झाल्यानंतर सुद्धा इतकी वर्ष फुल सपोर्ट वडिलांनी दिला. आणि आपलं मोठेपण बाजूला ठेवून, आपलं सगळं कार्य बाजूला ठेवून, ते तिच्यासाठी स्वतःची महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून कायम उभे राहिले. आणि आम्हाला चौघींना इतकं छान वाढवलं त्यांनी. मी जे म्हणाले ना सकाळी सुबह मैं 9 बजे निकली, ते रोज तिथे बसून आम्हाला विचारायचे संध्याकाळी. आपल्या मुली, त्यांचा विश्वास होता आपल्या संस्कारांवर, पण त्या काय करतायत, कुठे जातायत, कोण कोण भेटलं, ते सगळं जाणून घेते. हाँ अच्छा, फिर कौन मिला, अच्छा हाँ कैसे है वो, हाँ मैं जानता हूँ उनको. म्हणजे त्यांना माहिती असायचं. लक्ष ठेवण्यासाठी बरोबर ते आराम खुर्चीत बसून आमची माहिती काढायचे. त्याच्यानंतर रोज एक वाक्य ऐकवायचं की कुछ भी हो सकता है जिंदगी में. आम्हाला एवढं स्ट्रॉंग त्यांनी बनवलं की आम्हाला कुठल्याच बाबतीत आम्ही डगमगू नये म्हणून स्ट्रॉंग, म्हणजे फायनान्शियली आणि मेंटली अँड फिजिकली ऑलवेज बी स्ट्रॉंग, असं त्यांचं सांगणं होतं. आणि परीक्षा घेतच गेला देव. कुछ भी हो सकता है जिंदगी में होत गेलं आणि आम्ही छान उभे राहिलो चौघी. राणीजी, तुम्हाला विचारेन मी याबद्दल. अगदी खरं आहे. पप्पांनी आमचा इतका सांभाळ केला आहे, म्हणजे खरं म्हणजे आई मम्मी खूप टूर्सवर वगैरे असायची, पण त्यावेळेस पप्पांनी जो आम्हाला धीर दिला आणि आम्हाला चौघींना जे सांभाळलं, म्हणजे त्याला मोल नाही. इतके छान शायरी लिहायचे ते, खूप छान शायर, फार सुरेख कवी, अतिशय उत्कृष्ट शायर होते. जर तुमची परवानगी असेल तर मी त्यांचे नज्म त्यांनी लिहिली आहे, फार सुंदर. इरशाद. एक तार कहीं छू जाता है, झनकार निकलती जीवन भर. एक तार कहीं छू जाता है,
झनकार निकलती जीवन भर, आवाज नहीं होती जिनमें, ऐसी भी सदाएं होती हैं। वा 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 वा. तुमने देखा एक बार मुझे, तुमने देखा एक बार मुझे, दुख दर्द मिटा आराम मिला. तुमने देखा एक बार मुझे, दुख दर्द मिटा आराम मिला. नजरों से पिलाई जाती हैं, ऐसी भी दवाएं होती. वा 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 वा. आणि एक शेवटचं त्यांचं खूप सुंदर होतं. कर दिया फैसला किस्मत का, आएंगे मिलने आज रात. कर दिया फैसला किस्मत का, आएंगे मिलने आज रात. इंसान खुशी से मर जाए, ऐसी भी सजाएं होती. वा 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 वा. अरे फार सरकलायचे, फार सरक. ते प्रभातमध्ये गीतकार म्हणूनच लागले होते ना. अच्छा. तर आईचे हिंदी उच्चार सुधारण्यासाठी पप्पानं सांगितलं होतं की तुम्ही जे लिहिताय ते हिंदी उच्चारांवर त्यांच्यावर मेहनत घ्या जरा. ते मेहनत घेता घेता दोघं प्रेमात पडले अरे वा. आणि पण फार फार छान शायरी करायचा. वा वा. चला, ह्या निमित्ताने आम्हाला वर्माजींबद्दल इतकं छान कळलं, जवळनं कळलं आणि छान वाटलं. आणि वंदनाताई, पुन्हा वेळ झालेली आहे खुर्ची फिरण्याची. बापरे. खूप सांगण्यासारखं आहे. माणिक माणूस म्हणून, विवाहित स्त्री म्हणून, आई म्हणून, कलावती म्हणून, गुरु म्हणून, अशा बरेचसे माणिकचे चेहरे मी पाहिले आहेत. ओळखला का आवाज? कोण? किशोरी अमोणकर. फिरवा खुर्ची, पुढचं प्रत्यक्ष बघू द्या किशोरीताईंना. खरं म्हणजे माणिक माझी गुरु आहे. म्हणजे कशी की आम्ही लहानपणापासून फक्त स्वरांचं विश्व शिकलो, स्वरांची भाषा शिकलो. माणिकताईंचं जेव्हा मी पहिल्यांदा सावळाचा रंग तुझा ऐकलं, तेव्हा मला असं वाटलं की अरे, शब्दामध्ये पण सूर असतो आणि इतका छान, इतका भावपूर्ण. ते गाणं मी शिकले. आता मला आठवत नाही, पण एकच लाईन आठवते, सावळाच रंग तुझा. परंतु माणूस म्हणून माणसाचं मन किती निर्मळ, किती स्फटिकासारखं स्वच्छ माणिकचं मन होतं. लहान मुलापासून वेटरन आर्टिस्टपर्यंत त्यांची जी बघण्याची दृष्टी आहे ना, होती. म्हणजे माणिक गेली हे मन तयार होत नाही, ॲक्सेप्ट होत नाही. दोघी नाहीत आता. आईचं तर आता किशोरीताई म्हणाल तसंच खरंच इतकं निर्मळ स्वच्छ मन. मी जेव्हा नाटक करायचं ठरवलं ना, त्यांनी कधीच कोणाला आडकाठी केली नाही. तुम्हाला काय जमेल ते करा, तुम्हाला हळूहळू सापडेल तुम्हाला काय करायचं, आम्ही काही सांगत नाही. पण जेव्हा नाटकात काम करायला मी सुरुवात केली, आईने एकच सांगितलं की विद्यार्थी दशा सोडू नकोस अजिबात. शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून जगलीस ना तर तुझा विकास होत राहील. आणि शिडी गाठायची, पण शेवटची पायरी कधी नाही चढायची. वर गेली की तुला वाटेल अरे आपण आलो की वर सगळं चढून. त्यामुळे शेवटची पायरी कधी नाही गाठायची. म्हणून ते आईने सांगितलेलं कायम लक्षात आहे, विद्यार्थी दशा सोडायची नाही. वैनिताई, आपल्याकडे अजून एक बाईट आहे, बघूया. हाय वंदना, ग्रेट सरप्राईज टू यू. खूपते तसे गुप्ते या कार्यक्रमाला माझ्या मनापासून सदिच्छा. आणि वंदनाच्या बाबतीत काय खुपतं हा मला प्रश्न विचारला होता. तिचं वेळेचं तारतम्य न ठेवणं ही गोष्ट मला फार आवडते. तिला ॲब्सोल्युटली टाइम सेन्स नाहीये, आणि तो फक्त आमच्या बाबतीत. एरवी नाटकाच्या किंवा शूटिंगच्या किंवा आत्ता हल्ली अलिबागच्या बोटीसाठी ती अगदी बरोबर वेळेवरती जाते. इव्हन रात्री 4 वाजता झोपली तरी, पहाटे 4 वाजता झोपली तरी पटकन उठून जाते. पण
आम्हा कुटुंबियांबरोबर एखाद्या फंक्शनला यायचं असेल तर तिला 1-1.25 तास आधी पेपअप करायला लागतं, सारखं ओरडायला लागतं. आणि मग आम्ही बाहेर सगळेजण तयार होऊन बसतो आणि ही बया शांतपणे तयार होऊन येते आणि तयार होऊन आली की मला अवधूतचं गाणं आठवतं. मग ते मधुबालाचं गाणं ते आठवतं. काय मला एक्झॅक्टली वर्ड आठवत नाही, पण मग आम्ही सगळेजण म्हणतो ते गाणं अवधूतचं आणि दरवेळेस मग खुपते तेव्हा गुप्तेची आठवण येते. थँक्यू. काय मग सरप्राईज ऍडव्होकेट शिरीष गुप्ते. बट आय एम हॅपी. एवढंच खूप आहे त्याला इतक्या 5 वर्षाच्या संसारात. नाही खूप तर खूप असणार, पण तुझी जरब बघता त्यांनी सांगायचं धाडस केलं नसावं. एवढ्यावरती थांबलेत ते. तुला सांगू, जवळजवळ 50 वर्ष संसार झालाच आमचा, पण त्यातली 30 वर्ष मी बाहेरच असेल दौरे करत होते, त्यामुळे आमचा संसार टिकून आहे छान. 50 वर्ष झाली तेव्हा परत लग्न केलं. परत लग्न केलं. हे राणीची आणि माझ्या लेकीची आयडिया. स्वप्ना आणि राणी दोघींनी मिळून मुंडवळ्या वेळ, ही पण होती स्मिता, मुंडवळ्या वगैरे आणून सगळं ठेवलं होतं, टोपी घातली. हे काय म्हटलं, अरे आम्हाला चॉईस द्या ना जरा. परत त्याच माणसाचं लग्न करायचं. कधी वडाची पूजा नाही केली. हो ना. मी सासूबाईंना सांगितलं मला चॉईस आहे, त्याला असेल नसेल मला माहित नाही, पण मला पुढच्या जन्मी परत हात नवरा नको. पण त्यांचं म्हणणं काय आहे की उशिरा येते, हिला दीड तास आधी पेपअप करावं लागतं. ते लग्नाच्या आधी सुद्धा मी त्याला खूप हो ना. खूप उभं केलंय असं. कळू दे ना जरा काय. इसी बात पे कुर्सी फिर घुमाई जाए. तुमचा राजन भिसे आहे ना, हा. तो म्हणतो मला वेळ लागतो, असं तो दरवेळचं एक पालुपद आहे त्याचं. आम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा काहीतरी तो खिमा वगैरे असा करायला तो उभा राहतो, पण त्याच्या एक खिमा बनायला त्याला वेळ लागतो. म्हणजे जेवायला जर का खिमा हवा असेल तर सकाळी नाश्त्याला सांगायचा, नाश्त्याला सांगितलं की जेवणापर्यंत येतो असं. तुम्ही ह्या वर्षी तुमचा 50वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. अर्थातच तुमची जोडी अनुरूप आहेच, पण तुमच्या पार्टनरची एक कोणती हॅबिट आहे जी तुम्हाला अजिबात पटत नाही? स्वयंपाकघरातली लुडबुड. मी मेनू ठरवला की हा हे मुलींकडे हे दिलं करायला की हे करायचं आहे आपल्याला आज, तर तो फोन करून सांगतो की मी घेऊन येतो काहीतरी हे, ते सगळं बाजूला ठेवतो. मी सांगतो ही लुडबुड आहे ती खूप ते. अरे बापरे बापरे. आणि आता वेळ झालेली आहे रॅपिड फायर राऊंडची. आर यू रेडी फॉर दिस? यस. ओके. आवडता अभिनेता प्रशांत दामले की मोहन जोशी? मोहन जोशी. आवडता नाट्य दिग्दर्शक? 3 पर्याय आहेत. चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे का विजय केंकरे? चंद्रकांत कुलकर्णी. आयशा. 9 नाटकं केली मी त्याच्याबरोबर, आणि तो फार ग्रेट आहे. म्हणजे त्याला नाटक पूर्ण पाठ असतं, एक तर यू कॅनॉट चीट हिम, कधीच नाही. 4 चौघीतली मुक्ता बर्वे ती भूमिका आवडली की तुम्ही करत होता ती आवडली? हो, कोणाची आवडली? माझीच आवडली. का सांगू? सांग. कारण म्हणजे आपण म्हणत आलो की 20 मिनिटाचा मोनोलॉग, तो लिहिलाय तो 15 ते 16 मिनिटाचा आहे, पण तुम्ही लिसनिंग द्यायला पाहिजे. अर्थात मी जेव्हा बघितलं तेव्हा पहिला प्रयोग होता, आणि नंतर निझीचं अवॉर्ड सेरेमनीमध्ये ती उभी राहिली त्या वेळेने त्यांनी केला ती. पण लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर फोनवरचा संवाद आहे तो, जर तुम्ही पलीकडून ऐकून रिॲक्ट नाही झालात तर जरा घाई उडते, आणि मग तो 15 मिनिटातच आटोपतो. तर ते तो स्पेस द्यायलाच पाहिजे, आणि इथून काम करायला पाहिजे. आता काय झालंय, म्हणजे तिला मी दोष देत नाही, माईक इथे असल्यामुळे ना तुम्ही आतून आवाजच काढत नाही अजिबात, फक्त इकडनं बोलता, फक्त घशातनं बोलता, आतून यायला पाहिजे. म्हणजे झोकून काम करणं जे आहे ते येत नाही. नुसती बॉडी लँग्वेज नाही उपयोगाची, स्वर आणि स्वरांची खेळणं. थोडा अभ्यास प्रत्येकाने स्वरांचा पण केला पाहिजे. कोण जास्त सहनशील आहे, शिरीष गुप्ते की वंदना गुप्ते? शिरीष. नाही, खरंच आहे, तो मला सहन करतो यातच त्याची सहनशीलता आली. सो स्वीट.
अशा प्रकारे रॅपिड फायर राऊंड संपलेला आहे आणि आपण यांना 100 पैकी 100 मार्क देऊन टाकायला काही हरकत नाही आहे. सगळी उत्तरं ताबडतोब खरी दिलेली आहेत. आणि आता वेळ झालेली आहे ती आमच्या कार्यक्रमाचा नवीन, ह्या पर्वातला नवीन राऊंड, पण लोकांना प्रचंड आवडलेला राऊंड, तो म्हणजे मॅजिक बॉक्स. ह्या मॅजिक बॉक्समध्ये आम्ही काही नाटकांची नावं आम्ही टाकलेली आहेत. बरं. ह्या नाटकातला तुला आठवणारा एखादा संवाद, एखादा किस्सा आम्हाला सांगायचा. पहिलं नाटक आहे संध्या छाया. संध्या छाया. संध्या छायामध्ये एक साडी बदलून मला, म्हणजे जेव्हा काळ पुढचा दाखवायचा असतो, 2 दिवस 3 दिवस मध्ये गेलेले, तेव्हा साडी बदलायला पाहिजे, कपडे बदलायला पाहिजेत. ह्याचा बराचदा विचार केला जात नाही, पण मी त्यातल्या त्यात ट्राय करते की नाही आपण करावं. 9वारी साडी होती आणि तेव्हा त्या शिवलेल्या साड्या वगैरे नव्हत्या, पण मी निदान फक्त पिना लावून ठेवलेल्या साड्या, आणि 9वारी नेसून मला बरोबर 61 सेकंदात बाहेर यायचं होतं. हा, तर साडी ब्लाऊज बदलून तोपर्यंत दिलीप प्रभावळकर नुसता फेऱ्या मारतोय की त्याला असं वाटायचं की माझे हे सगळे संपेस्तोवर इकडचे व्यवहार जे करायचे होते त्याला, तोपर्यंत वंदना नाही आली तर मी काय करू, मी काय बोलू. त्यामुळे तो टेन्स असायचा. पण मी बरोबर 60 सेकंद झाले की बरोबर, आणि बाहेर गेल्यानंतर असं करा पण नाही. असं मी कित्येक नाटकात केलेलं आहे. म्हणजे ही तर 9वारी साडी. आता पुढचं नाटक सुंदर मी होणार. हे नाटक खूप माझ्या जिव्हाळ्याचं आहे. एक तर पु ल देशपांड्यांचं नाटक, ते त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जेव्हा 3 नाटकं 4 नाटकं करायची ठरली, ती 4ही नाटकं मला विचारली होती वेगवेगळ्या निर्मात्यांनी, 4 वेगवेगळी नाटकं. पण मी हे निवडलं कारण मला असं वाटलं आता खुर्चीत बसून मी जी बसले तशी ती कविमानाची हळवी विकलांग झालेली अशी मुलीची कथा आहे, जी रॉयल फॅमिलीतली आहे, आणि ती आपल्या भावंडांना सांभाळत एका खिडकीतून जे जग बघते त्याच्यावरनं ती काव्य करते आणि सगळ्या कुटुंबाला. या दरम्यान कधी पुलंचा सहवास लाभला का? पुलंचा सहवास कायमच लहानपणापासून लाभला. पुलं भाईंची मी गोष्ट सांगते तुला की नाट्यदर्पणचा एक सोहळा होता, ज्याच्यात तो खूप मोठा सोहळा व्हायचा, आणि त्यात नाट्यसंगीताचा एक प्रोग्राम होता. त्याच्या आधी एक नाटक झालं होतं नाट्यदर्पणच्या सोहळ्यात, आणि नंतर जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, माणिकबाई असे 3 नाट्यसंगीत गाणार होते आणि पुलं त्याचं निरूपण करणार होते. तेव्हा ते सगळे स्टेजवर उभे होते आणि मी आईचा हात धरून मी गेले होते तिथे. तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं, म्हणजे मी नाटकात आले पण नव्हते तेव्हा. तर सांगत होते, भाई आपण अशी करूया ना, इथे हे बसूया, यांना बसूया, म्युझिशियन्स असे करूया, आणि मी इथे बसील, असं त्यांचं चाललं होतं. तर तिथे बरेच आधीच्या प्रयोगाचे जेव्हा आपण सेट काढतो ना, तेव्हा मोठे मोठे खिळे पडलेले असतात, लहान खिळे असतात, भरपूर खिळे होते. तर मला भाई म्हणाले का ना तिथे नको पाऊल टाकू, ते खिळे पडलेत बघ जरा सांभाळ. ते म्हटलं ते खिळे नाही आहेत, आधीच्या प्रयोगातल्या चुका आहेत त्या. तेव्हा मला त्यांनी असं उचललं होतं आणि मला माणिकडे काय ग हिची विनोद बुद्धी, मलाही नाही सुचलं हे. चला पुढचं नाटक बघूया कुठलं आहे, आणि शेवटचं नाटक वाडा चिरेबंदी. महेश एलकुंचवारांचं नाटक. त्यातलं संवाद सगळे वराडी होते. ते शिकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि चंकोरी पण ती आत्मसात करायला लावली मला. तर ती भाषा जर तुम्हाला नाही जमली ना, तर ती भूमिकाच सगळी खोटी होऊन जाते. जसं मला झुंज नाटकाचं माझी रखमाची होती भूमिका, तर ती भाषा समजण्यासाठी मी जाऊन वाड्यात राहिले होते एक दिवस. आणि तिचं नाव मला आठवतं, जी ॲक्च्युली रस्ते झाडणारी बाई होती. तिचं उठणं बसणं, पदर सावरणं, चूल सांभाळणं, मुलांना जेवण वाढणं, हे सगळं बघायचं होतं जस्ट तिची बॉडी लँग्वेज शिकण्यासाठी म्हणून. तर ती भाषा मला जमवून घेण्यासाठी खूप शिकायला लागलं, मेहनत घ्यायला लागली. वंदनाताई, मग त्या झुंज मधल्या भाषेची एखादी झलक. ओके. त्यात प्रमोद पवार माझ्या मुलाचं काम करायचं, म्हणजे मानलेला मुलगा, आणि त्याचे वडील मधुकर तोरणमल होते, आणि शिवराळ भाषा होती मला. पण त्यातली फिलॉसॉफी इतकी छान आहे, म्हणून मी तो बोलून दाखवते. मेल्या मोड द्या तुझ्या जीवाला पडलं किड, मला घराबाहेर काढा म्हणतो, तुला मरे आहे पुढं कापला कोंबड्या. प्रिन्सिपल का म्युन्सिपल दम कुणाला देतो, सोडतो म्हण. अहो सोडा,
मी काय हातात बांगड्या नाही भरलेल्या, मोलमजुरी करीन, रस्ता धाडीन, पण तुमच्या तोंडाकडे नाही आहे. तुम्ही मस्त प्रिन्सिपल आहे हा. माझ्या येडी बागडी चौकानं सोडवा आधी. मला सांगा, जेवणाचा घास 5 वाटा हातात घेतात म्हणून बोटा घास खातात वय, बोटातला घास वटात जातो म्हणून वट घास खातात वय, वटातला घास दात चावतात म्हणून दात घास खातात वय, चावल्याला घास नरड्या वाट पोटात जातो म्हणून नरडं घास खातं का? अहो घास खातं पोट. आता तुम्ही म्हणाल घास जर पोट खातं तर मग ताटातून बोटात, बोटातून वटात, वटातून दातात, दातातून गच्चातून, गच्चातून पोटात, एवढी लांबण काय पाहिजे? अहो ते ताटात पोटावर ठेवावं. मला सांगा, पोट खाईल का ते ताटातला घास? नाही खाणार, मधली लांबण लागणारच. मोठे आले. असं नक्की काय खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं? मुलांना आपली गरज भासावी म्हणून आपलं अस्तित्व ठेवायला व टिकवायला आणि प्रेक्षकांना आपण देतोच आहोत नाटकातनं, तेही टिकून राहावं. ही जी धडपड होती, ती धडपडमुळे मी टाईम मॅनेजमेंट शिकले आणि मी टफ झाले कुठल्याही सिच्युएशनला तोंड द्यायला. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे तुमच्या कुटुंबियांसाठी एक गिफ्ट हॅम्पर. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूपच प्रेरणा देणारा आहे. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला आम्ही देत आहोत अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. तुम्हाला याचा भाग बघताना असं वाटलं असेल की आपल्यालाही असं मनमोकळं जगता आलं पाहिजे. पुन्हा भेटूया ह्याच वेळी. धन्यवाद. शुभरात्री.